जय गजानन माऊली. तर चला आज आपण उडीद वडा सांबार बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला सांबारसाठी आपण घेतलं आहे तुरीची डाळ आणि बटाटा. तर तर आपण सांबार तयार करूया. सांबारासाठी हे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे. तर कढईमध्ये तेल टाकून आपण हे सर्व साहित्य एक एक करून टाकणार आहोत. जेणेकरून त्याची एक छानशी अशी चव आपल्याला भेटेल. आता इथे आपण सर्व कांदा, टमाटर इत्यादी साहित्य टाकल्यानंतर मसाले टाकू. जसे की हळद, मिरची, अजून कांदा लसूण पेस्ट वगैरे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला एक सिक्रेट मसाला जो आपण त्या सांबारमध्ये टाकणार आहे तो म्हणजेच बादशहा सांबार मसाला. तर हा टाकून आपल्याला इतका सुंदर अशी टेस्ट त्याची जाणवणार येणार आहे. तर आपण पाहू त्याच्यामध्ये आपण आपण शिजवलेलं वरण आणि चवीनुसार तुम्हाला किती घट्ट पाहिजे, किती पातळ पाहिजे त्यानुसार आपण पाणी टाकू. चवीला आपल्याला मीठ, साखर आणि चिंच हे टाकायचं आहे. चिंच हे एक्सेप्शन आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नका टाकू. तर आता हे वरण आपण उकळी असतो तसंच ठेवायचं. तर इकडे आपण तेल ठेवलं आहे तर वडे करण्यासाठी. तर हे वडे फुगण्यासाठी आपल्याला आधी ते जे सारण आपण वाटून घेतले त्याला आपण मस्त असं ढवळायचं आहे, जेणेकरून ते फुगेल. आता इकडे वरण आपण बंद करूयात सांबार. ठीक आहे. तर आता हे असे वडे आपल्याला बनवायचे आहे आणि एक एक करून सोडायचे आहे. एक एक करून आपण सोडणार आहोत. तर अशाच पद्धतीने आपण इतरही वडे पण हाताला पाणी लावून आपल्याला ते बनवायचे आहेत. जेणेकरून ते कढईमध्ये सोडताना ते आपल्या हाताला चिटकू नये. यासाठी आपल्याला एक एक वडे टाकण्याआधी हाताला पाणी लावून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपण इतरही वडे टाकून घेऊयात. तर पाहू शकता आपण अगदी छान प्रकारे असे वडे बनवलेले आहेत. ते आता आपल्याला मंद आचेवर असे तळून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर हे तळून झाल्यावर आपण ते लगेचच घेऊयात, खायला घेऊयात. तर पाहू शकता अगदी छान असं सांबार आणि वडे झालेले आहेत. तर चला वाट कशाची पाहताय? आम्हीही घेत आहे आणि तुम्हीसुद्धा घरी या आमच्या खायला. आमच्या मेदूवडा सांबारची टेस्ट घ्यायला. तर चला आता इथे आपण बसतो आहोत खाण्यासाठी. तर आता हे तर पहिलेच बसलेले आहेत बाबा आणि हे. तर यांनी तर वडे खाल्ले म्हणजे इतके खाल्ले की मला शिल्लकच राहिले नाही. तरीसुद्धा मी काढून तर ठेवले होते म्हणा. असं कसं? माझ्यासाठी पण लागतीलच ना. अगदी छान असं झाली होती टेस्ट. मला तर खूपच आवडली. यांनी तर चाटून पुसूनच खाल्लं. बाबांना तर खूपच आवडली. तर जय गजानन माऊली. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.